केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नेमका कुणाला दिलासा मिळालेला आहे ते आपण जाणून घेतलेलं आहे। मात्र जे टॅक्स भरतात, जे आयकर भरत असतात, या टॅक्स भरणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा टॅक्स दात्यांना नेमका काय दिलासा मिळालेला आहे ते जाणून घेण्यासाठी आता आपल्या सोबत हे सर्व सरकारी कर्मचारी आहे जे नियमित सरकारचा टॅक्स भरत असतात। मला सांगा की जो काही अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे टॅक्समध्ये कुठेही बदल करताना दिसत नाहीये, काय नेमकं तुमच्या अपेक्षा होत्या आणि ते पूर्ण झाल्यात का? जसं की महागाई वाढल्यानंतर पगार बी आमचे थोडेफार वाढतात किंवा डीए वाढतो, तसंच आता जे लिमिट होतं पूर्वीचं ते 2 वर्षापासून तसंच ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये बदल काही झाला नाही, तो होणं अपेक्षित होतं सगळ्यांना, जेणेकरून टॅक्समध्ये थोडा आम्हाला सवलत मिळेल, पण तसे काय मिळालेलं दिसत नाही। बदल करणं अपेक्षित होतं, तुम्हाला काय नेमकी अपेक्षा होती? म्हणले त्या पद्धतीने बरोबर आहे, ते त्या पद्धतीने होणे आवश्यक होतं, पण तसं काय आत्ताच एवढं झालेलं दिसून येत नाही आहे। काय बदल तुम्हाला इथेच वाटतं की बदल व्हायला हवा होता की आहे तीच? बदल व्हायला हवे होते। जुन्या टॅक्स रिजिममध्ये बरंचसं जे आता बेनिफिट आहे ते वाढवायला पाहिजे होतं, तसं काही दिसत नाही आहे। आणि टॅक्स स्लॅब जे आहेत ते पण वाढवायला पाहिजे होते किंवा टॅक्स रेट कमी करायला पाहिजे होते, तशी अपेक्षा पूर्ण झालेली नाही आहेत। काय काय बदल व्हायला हवे होते टॅक्समध्ये किंवा काय नवीन चेंजेस आणायला हवे? नाही, ते आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे महागाई वाढलेली, त्याचप्रमाणे पगार वाढलेले, त्यानुसार व्हायला पाहिजे होतं कन्सेशनमध्ये, पण झालेलं नाही। टॅक्समध्ये बदल जे काही स्लॅब आहे त्यामध्ये बदल करायला हवा होता अशा पद्धतीचं या सगळ्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे, मात्र तसा कुठेही होताना दिसत नाहीये। या संदर्भातली खंतसुद्धा हे सर्व कर्मचारी या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन सुशांत राऊत, योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।